मॉर्निंग फ्रेंड्स. तर चला सकाळी सकाळी मी लवकर उठली आहे आज आणि माझं देवपूजा आणि स्वामीच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात करत आहे. तर बघा स्वामी किती छान दिसतात फोटोमध्ये. नेहमी माझ्या दिवसाची सुरुवात ही स्वामींच्या फोटोकडे पाहून आणि देवपूजा करून वगैरेच होते. तर मी देवपूजा ही केलेली आहे. आज दिवसाचा प्रोग्राम हा माझा ठरलेला आहे. काय काय करायचं प्लॅनिंग हे झालेलं आहे, कारण दिवसही आजचा खास आहे. तर आजचा खास दिवस असा आहे की आर्यनचा आज बड्डे आहे. बड्डे असल्यामुळे आज मी लवकर उठले आणि ही देवपूजा करून घेतलेली आहे. देवपूजा बघा, देव ही किती छान दिसतात. देव पूजले की कसं देवघर प्रसन्न दिसतं आणि घरातही एक प्रसन्नता निर्माण होते, एक पॉझिटिव्हिटी, एक एनर्जी येते. तर नाश्ता झालेला आहे, डबा झालेला आहे. आता दुपारची वेळ आहे. तर बड्डे बॉयच्या डिमांडनुसार मी पराठा करत आहे, लसुणी पराठा. त्याला खायची इच्छा होती आणि दॅट्स इट, तेवढंच. आणि भात आणि भाजी थोडीशी शिल्लक आहे, तो मी खातो बोलला आहे तो. त्यामुळे असं स्पेशल काही नाही करत आहे. आणि आईस केकही करायचा आहे. त्यामुळे आईस केकच्या वेळात हे सगळं होणार नाही. त्यामुळे मी आता लसुणी पराठा त्याला गरम गरम करून देत आहे. तर आईस केक करायचं असल्यामुळे दिवसाचं शेड्यूल हे बिझी असणार आहे. त्यामुळे मम्मा मी हेच खातो, मला पराठा कर. आणि बाकी मग बटाट्याची भाजी, आमटी आणि भात हा शिल्लक होता, तोच मी खाईन, असं काही नाही. आणि सकाळी नाश्त्याला, नाश्त्याला ब्रेकफास्टला मी त्याच्या आवडीचा मेनू दिलेला आहे. तर मॅगी केलेलीच होती, मॅगीही खाऊन झालेली आहे. तर आता लसुणी पराठा मी अशा साध्या सिंपल पद्धतीने करते आहे. बघा, चपातीची कणिक होती तीच लाटून घेतलेली आहे, मोठी चपाती. त्याला तूप लावलेलं आहे. आणि हे मसाल्यामध्ये म्हणाल तर लसूण, एक 5-6 पाकळ्या लसणाच्या बारीक कट केलेल्या आहे. त्याच्यामध्ये चाट मसाला, जिरेपूड, मिरेपूड, धनेपूड, थोडा मॅगी मसाला, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर, हे असं कोरडं सारण केलेलं आहे. आणि हे या चपातीवर लाटलेल्या पसरून मी त्याचा रोल बनवून घेतलेला आहे. झिगझॅग पद्धतीने रोल बनवला आणि त्याचा आता घडी आपण व्यवस्थित घडी न करता, सॉरी, आपण हे लाटून घ्यायचं आहे आणि जरासं जाडसर लाटायचं आहे. तर कसं असतं मैत्रिणींनो, हा पराठा गरम गरम खाण्यात खूप वेगळी मज्जा असते. आणि मुलांना अशा आवडीचे वेगवेगळे पराठ्यांचे फ्लेवर जर दिले तर मुलांनाही ते आवडतात. हा एक झाला साधा लसुणी पराठा. तर ह्याच्यामध्ये फ्लेवर म्हणाल तर तुम्ही हे बॅटर टाकलं होतं, पसरवलं होतं कोरडं, त्याच्यामध्येच तुम्ही थोडंफार चीजही स्प्रेड करून टाकू शकला असता. आणि म्हणजे हे काय झालं, एक वेगळा चीजी फ्लेवरचा पराठा होऊन जातं. चीज नको असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पनीरही क्रश करून मिक्स करून देऊ शकता. म्हणजे व्हरायटी असतात. जरासं एखादा आयटम, पदार्थ आपण त्याच्यामध्ये ॲड केला की त्याचा वेगळा फ्लेवर होऊन जातो. म्हणजे चीजी पराठा, चीजी मिक्स गार्लिक पराठा, पनीर पराठा, चीजी मिक्स गार्लिक, मिक्स पनीर पराठा, असं हे तिन्हीचंही कॉम्बिनेशन केलं तरी हा पराठा खूप छान लागतो. अशा पद्धतीने व्हेरिएशन्स करून मुलांना दिले की नेहमीची चपाती खाण्यापेक्षा हे पदार्थ मुलांना आवडतात. आणि हे नुसते जरी विदाऊट भाजीचे खाल्ले तरी एखाद्या सॉसबरोबर, केचपसोबत किंवा एखाद्या चटणीसोबत तरी हे छान लागतात. इवन लोणच्यासोबतही खाल्ले तरी हे पदार्थ आपल्याला छानच लागतात. त्यामुळे सोपी ट्रिक्स आणि स्वयंपाकाचाही शॉर्टकट. मग अशा पद्धतीने आजचा तर मेनू माझा सकाळी ब्रेकफास्ट झाला होता, नाश्त्याला मॅगी झाली. आता म्हटलं लसुणी पराठे कर, लसुणी पराठे केलेला आहे. आणि बड्डे बॉयची फरमाईशी कंप्लीट केलीच पाहिजे. आणि असे मध्ये मध्ये देत जावे, मुलांनाही द्यायला पाहिजेत आपण करून, आणि आपणही खाल्ले पाहिजेत. नेहमीचीच पोळी भाजी वगैरे खाऊनही कंटाळा येतोच ना शेवटी. आणि हा तुपामध्ये मी शेकते आहे. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही बटर किंवा साधं तेलामध्येही शेकून घेऊ शकता. पण मी तुपामध्येच पराठे शेकत असते नेहमी. एक वेगळा फ्लेवर येतो तुपामुळे. बटर असेल तर बटरनेही मी शेकते. आणि विकतचंच मार्केटचंच बटर पाहिजे असं नाही मैत्रिणी. ह्यामध्ये आपण बटर घरचंही करू शकतो. जसं की जेव्हा आपण ताक हलवतो, ताक केलं की त्याच्यामधलं लोणी असतं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करून ते फ्रीजरला एका टाईट एअर कंटेनरमध्ये जर ठेवलं तर ते बटर होऊन जातं. तर बघा, केक झाला होता. हा फायनली मी केक असा तयार केलेला आहे. त्याच्या आवडीच्या डिमांडनुसार चॉकलेट फ्लेवरचा केक आहे. सो बर्थडे सेलिब्रेशन हे स्टार्ट झालेलं आहे. आणि बर्थडे सेलिब्रेशन म्हटलं की एक वेगळाच उत्साह असतो ना मैत्रिणींनो. तर बघा, अशा पद्धतीने हे सेलिब्रेशन आम्ही घरगुती साधं केलेलं आहे. जास्त कोणाला फ्रेंड्सना वगैरे न बोलवता आर्यन म्हटलं ह्यावेळेस मम्मा आपण साध्या पद्धतीने करूया. आणि तोही आता मोठा झाला आहे ना, त्यामुळे मुलं जरा लाजतात.
एक 5 ते 6 5वी 6वी पर्यंतच्या मुलांचं सेलिब्रेशन हे बड्डेचं चालू शकतं. पण जास्त 8वी 9वी 10वीच्या मुलांना हे आवडत नाही. मुलं जशी मोठी होतात तसं त्यांना असं घरगुती पद्धतीनेच बड्डे सेलिब्रेशन करायला आवडतं. तर अशा पद्धतीने आम्हीही तिघा-चौघातच आम्ही आमचं फॅमिलीमध्येच सेलिब्रेशन केलेलं आहे आणि सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि चला आम्ही आता हॉटेलला जेवायला आलेलो आहे. तर हे कराडमधलं मलकापूरमध्येच आहे हॉटेल आहे शिवराज ढाबा. पाटण रोडला हे हॉटेल आहे आणि हॉटेल म्हणाल तर खूप बेस्ट आहे आणि इथलं फूडही छान आहे. ॲक्च्युली आम्हाला लेट झाला होता सेलिब्रेशन वगैरे करून, त्यामुळे हॉटेल जवळचंच आम्ही शोधलं आमच्या घरापासून आणि हे आम्हाला जवळ पडतं आणि आम्ही नेहमी इथे येतोच. तर इथली स्पेशालिटी म्हटलं तर अख्खा मसुरा हे खूप छान भेटतो इथे. त्यामुळे आम्ही नेहमीच इथे आलो की अख्खा मसुरा हा हा आयटम मागवतोच. आणि बाकीचेही बरेचसेच आहेत तिथे भाजीमध्ये प्रकार पनीरची वगैरे मिळतेच आहे. पण इथली स्पेशालिटी हीच आहे. आणि तुम्ही बघू शकता हॉटेल हे बाहेरून मी आतून दाखवलेलं आहे. आतमध्ये एंट्रन्सला शिवाजी महाराजांची मूर्ती आहे छान. नावाप्रमाणे शिवराज ढाबा जसं की मूर्तीनेच एंटर झालेलं आहे हॉटेलचा. सो बाहेरचं हे लॉन आहे. इथे तुम्ही छोटे मोठे सेलिब्रेशन ॲनिव्हर्सरी बर्थडे वगैरे करू शकता. त्यासाठी त्यांनी हे लॉनही अवेलेबल करून दिलेलं आहे. अशी बैठक व्यवस्था आहे आणि खूप छान पद्धतीचं इथे जेवण भेटतं. तुम्ही कोणी आला नसेल तर नक्की आवर्जून या. इथेच छोटंसं लॉनमध्येच त्यांनी मंदिरही बांधलेलं आहे. तिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तेही खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि समोरच तुळशी वृंदावन असल्यामुळे हे बघायलाही खूप छान दिसतं. हायवे टच असल्यामुळे हॉटेल चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या दर्जाचं जेवण इथे मिळते. अशा पद्धतीने जेवण केलं आहे. आणि जेवणानंतर हे मँगो फ्लेवरचं पान हे आम्ही खाल्लेलं आहे आणि घरी आलो ॲटलिस्ट आणि डेअरी मिल्कने आम्ही हे सेलिब्रेशन संपवलं आहे. अशाच पद्धतीने मीही माझा व्हिडिओ संपवते. कसा वाटला सांगा. ओके बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.